कोकणात समुद्र किनाऱ्यालगत अनेक सुंदर मंदिरं आहेत. काही प्राचीन तर काही नव्याने बांधलेली. गणपतीपुळेपासून साधारण 13 किलोमीटर अंतरावर आणि जयगडपासून साधारण 6 किलोमीटर अंतरावर असेच एक सुंदर मंदिर आहे. कशी उगलेत झाडं, असं वाटतं एका एक रचून ठेवलेत. मालगुण बीच आहे, पण बीचवर सध्या कोणच नाही. 4 वाजले आता. रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी या गावामध्ये JSW या कंपनीने या मंदिराची निर्मिती केली आहे. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत हा प्रशस्त मार्ग आहे. या मंदिराची वास्तुशैली ही ईशान्य भारतातील काही मंदिरांशी जुळणारी आहे. मंदिराच्या सभोवतीने जांभ्या दगडाची तटबंदी बांधलेली दिसते. अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेल्या या उद्यानाच्या मध्यभागी विनायकाचे हे सुंदर मंदिर आहे. या उद्यानाचे वैशिष्ट्य असे की 27 नक्षत्रांप्रमाणे त्या नक्षत्रांच्या नावांच्या झाडांची इथे लागवड केलेली आहे. मंदिराच्या समोर हे जलकुंड आहे. या जलकुंडामध्ये विविध रंगाचे मासे आणि कासव बघायला मिळतात. जलकुंडाच्या शेजारीच मंदिराचा नगारखाना आहे. नगारखान्यातून आपल्या दृष्टीस पडते ते विनायकाचे हे सुंदर मंदिर. मंदिराच्या बहुतेक बांधकामात जांभ्या दगडाचा वापर केला आहे. मंदिरासमोर असलेल्या मंडपामध्ये गणपतीचे वाहन असलेले मूषकराज विराजमान आहेत. हातामध्ये मोदक असलेल्या या मूषकाच्या मूर्तीवर सुबक नक्षीकाम केलेले दिसते. मंदिराच्या डाव्या बाजूला एका मेघडंबरीमध्ये मारुतीरायांची ही 6 फुटांची उंच मूर्ती आहे. JSW कंपनीने बांधल्यामुळे या मंदिराला जिंदाल गणपती म्हणून देखील ओळखले जाते. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुले असते. आकर्षक रचना असलेल्या या मंदिराचे शिखर देखील तेवढेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ठुशी शैलीमधील हे मंदिर त्याच्या कुठल्याही बाजूने बघितल्यास तेवढेच आकर्षक दिसते.
मंदिराचे छत हे एकूण 3 थरांमध्ये विभागलेले आहे. संध्याकाळच्या वेळेत या मंदिरावर आणि या पाण्याच्या कारंज्यांवर आकर्षक रोषणाई करण्यात येते. त्यामुळे मंदिराचे रूप आणखीनच उजाळून निघते. या ठिकाणी भक्त निवासाची देखील सुविधा उपलब्ध आहे. मूषक मंडप, प्रशस्त सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची एकूण रचना आहे. सभामंडप आणि गर्भगृहाच्या वरील भागामध्ये लाकडाचे बांधकाम आहे. सहा खांबांच्या मखरामध्ये विनायकाची ही अतिशय प्रसन्न मूर्ती विराजमान आहे. 8 फूट उंच असलेल्या मूर्तीचे वजन साधारण 800 किलो असल्याचे बोलले जाते. नगारखान्याच्या दोनही बाजूंना 2 दीपगृह दिसतात. आपल्या वेगळ्या वास्तुशैलीमुळे हे मंदिर खूप प्रसिद्ध झाले आहे. रत्नागिरी शहरापासून हे मंदिर साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे. इथे येण्यासाठी रत्नागिरीपासून एसटीची देखील सोय उपलब्ध आहे. हा इकडून समोरने आला, हा पुण्यावरून म्हणजे तिकडून रायगड मार्गे येतो रोड. इथे डाव्या बाजूला हे मंदिर आहे आणि समोर जाणारा रोड गणपतीपुळे. मंदिर पाहून मी निघालो ते पुढील एका सुंदर ठिकाणाच्या दिशेने. पुढील व्हिडिओमध्ये आपण एक असे ठिकाण पाहणार आहोत जे कदाचित महाराष्ट्रातील 90% लोकांना माहीत नसावे. आपणही कधी जयगड भागात आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.